नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सध्या आपण दुपारच्या छोट्याशा भुकेसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चिवड्याचे प्रकार बघणार आहोत. त्यामधली ही दुसरी रेसिपी आहे. तर आज आपण मस्त चटपटीत चटकदार पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत. मुलांना सुट्टी असली किंवा घरातील मोठ्या मंडळींना दुपारच्या वेळी काही ना काही वेगवेगळं खायला हवं असतं. त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. एकदा करून ठेवा आणि अगदी महिनाभर असाच कुरकुरीत आणि चविष्ट राहतो. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी ना मी इथे 7 कप इतके मुरमुरे घेतले आहे. आता हे मुरमुरे तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत आहे, त्यामुळे मी हे गरम करून घेतलेले नाही आहे. मुरमुरे थोडेही नरम किंवा सादळलेले असतील तर लो फ्लेमवर 3-4 मिनटासाठी भाजून घ्यायचे आहे. आता मसाल्यासाठी बाउलमध्ये ना पाव चमचा हळद, पाव चमचा काळं मीठ घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाव चमचा रेग्युलर मीठ, अर्धा चमचा आपल्याला यामध्ये चाट मसाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी आमचूर पावडर घेतली आहे. तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर सॅट्रिक ॲसिड म्हणजेच जे लिंबू सत्व असतं ना त्याची पाव चमचा पावडर घेतली तरीही चालेल. व्यवस्थित त्याला आधी मिक्स करून घ्यायचा आहे. हा चटपटीत चटकदार आपला चिवड्यासाठी लागणारा मसाला रेडी झालेला आहे. आता आहे ना एका कढईमध्ये अर्धा कप इतकं तेल घेतलं आहे. तेल सुरुवातीला गरम करून घ्या आणि यामध्ये मूठभर आपल्याला स्वच्छ निवडून धुवून निथळून घेतलेली अशी रुमालावर सुकवून घेतलेली पुदिन्याची पानं घ्यायची आहे. ही सुद्धा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर चांगली तळून घ्यायची आहे कुरकुरीत होईपर्यंत. बघा, तुम्हाला कोथिंबीर पुदिन्याची पानं तळून घ्यायची नसतील ना तर तुम्ही तुमच्याकडे एअर फ्रायर असेल ना त्यामध्ये हे सुकवून घेऊ शकतात किंवा ओव्हनमध्ये सुद्धा सुकवून घेऊ शकतात. पण मी इथे हे तळून घेतलेले आहे. तळले गेले की ताटामध्ये काढायचे आहे. त्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला मूठभर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. हे जे सगळे जिन्नस आहेत ना हे थोडे रुमालावर पसरवून ठेवा धुतल्यानंतर, म्हणजे ते व्यवस्थित सुकतात आणि तळलेसुद्धा व्यवस्थित जातात. आता कोथिंबीर तळली गेली की यामध्ये 4 हिरव्या मिरच्या मी छोटे तुकडे करून तळून घेतलेले आहे कुरकुरीत होईपर्यंत. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात. आता यानंतर याच तेलामध्ये आपल्याला एक 10 ते 15 कढीपत्त्याची पानंसुद्धा छान खरपूस होईपर्यंत तळून घ्यायची आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. कढीपत्ता छान तळला गेलेला आहे. आता यामध्ये पाव कप इतके मी शेंगदाणे टाकले आहे. शेंगदाणेसुद्धा अगदी छान सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस अशी तळून घ्यायची आहे. शेंगदाणे कच्चे ठेवू नका, नाही तर चिवड्यामध्ये ना असे कच्चे शेंगदाणे खायला छान लागत नाही. त्यामुळे छान खरपूस होईपर्यंत तळायचे आहे. जसे शेंगदाणे तळले जातात ना ते असे फुटल्यासारखे दिसतात. बघा, शेंगदाणे छान तळले गेलेले आहे आणि आपण जे आधीचे सगळे जिन्नस तळले ना ते पूर्णपणे गार झाले आहे. आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये हे टाकायचे आणि याची पेस्ट करायची आहे. पेस्ट करताना मात्र पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही आहे. अगदी छोट्या क्वांटिटीमध्ये तुम्ही करणार असाल तर या ठिकाणी मी माझा अनुभव सांगते. जेव्हा ही पेस्ट तयार होत नाही ना अशावेळी तुम्ही यामध्ये जे आपण तळलेलं तेल आहे ना ते थोडं गार करायचं आणि या दळताना पेस्टमध्ये टाकायचं, म्हणजे जी छान अशी पेस्ट तयार होते. तर आपली ही पेस्ट रेडी झालेली आहे आणि जे राहिलेलं तेल होतं ना मी ते थोडं गाळून घेतलेलं आहे. बघा, यामध्ये आता आपल्याला ही पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि फक्त काही सेकंदासाठी बघा आपल्याला ही व्यवस्थित यामध्ये मिक्स करायची आहे. आता जास्तही परतवण्याची आवश्यकता नाही आहे, कारण ह्याआधी आपण सगळे जिन्नस तळून घेतलेले आहे. तर आता आपला हा तडकासुद्धा रेडी झालेला आहे. आता जे तळून घेतलेले शेंगदाणे आहे ते मुरमुऱ्यांवर टाकायचे. तयार हिरवी पेस्ट तळलेली यावर टाकायची आहे आणि तयार केलेला सगळा मसाला मी यामध्ये टाकून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये ना 2 चमचे पिठी साखर टाकायची आहे. साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकतात किंवा तुम्हाला साखर आवडत नसेल तर स्किप केली तरीही चालेल, पण साखरेमुळे याला चव खूप छान येते. आणि आता याला चांगलं मिक्स करायचं आहे. याआधीसुद्धा मी लसूण चिवडा कसा करायचा हे आपल्या चॅनलवर दाखवलेलं आहे, तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन तुम्ही नक्की सर्च करा. आणि मी याला चांगलं आता मिक्स करून घेते, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित हा मसाला लागतो. थोड्या वेळाने अजूनच याचा मस्त हिरवा रंग उठून येतो. यामध्ये अर्धा कप इतकी मी बारीक पिवळी शेव टाकून घेतलेली आहे आणि याला छान मिक्स केलं आहे. तर तुम्हीसुद्धा असा पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा एकदा आवर्जून करून बघा आणि कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.